₹1000 चौकाराने धावसंख्या 5, 6 धाव झालेले आहेत आणि एक धाव 7 झालेली आहे. 3 चेंडू 7 धावा. चालू सामना गोंदिवली वर्सेस दापोडे. गोंदिवली संघ नाणेफेक घेऊन फलंदाजी स्वीकारलेली आहे. नऊ धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल राजू पाटील पुन्हा एकदा. यावेळेस इन्सा डॉट फटका. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाही आणि निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. तेरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस जोरदार अपील. पंच सहमत नाहीये. एक धाव लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 14 धावा. चला स्पीडअप करा दापोडे संघ. यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. हेमंत भोईर बॉलिंग ट्रॅक वर येतात षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कारण पहिल्या षटकामध्ये तर 14 धावा गेल्यात. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला. फटका दर चांगला आहे. ज्ञानदेव पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार देतो त्या ठिकाणी नितीन. फक्त आणि फक्त एकच धाव. 15 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील आजच्या शेड्यूल मधील शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल हेमंत भोईर पुन्हा एकदा. या बॉलचा बॉल बेट केलाय फलंदाज झाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. हेमंत भोईरच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. हॅलो 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 हॅलो. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने अतिशय दमदार फटका. बॉल 6 धावांसाठी. षटकार. काय कमालीचा फटका आपण पाहतोय. फलंदाज नितीनचा बाट बघून षटकार येतोय. हॅलो हो आता बाकी बोला. हो इथे लेट झाले. इथे पण इथं 2 ओव्हर 6 ओव्हर बाकी आहे. वाईट बॉल. हां तुम्ही पाठवतो मग डेल्फिनला आहे ना तू. मी जोशीला पण हां मग ते आमचेच कपलेन बॉल. आमचेच बॉल कपलेन. कॅच ड्रॉप. आता हा बघ ना मग तो डीजे गणराज आहे बा गणेश पाटील. त्याला सांग ॲडजस्ट करायला. गणेश पाटील रांजोलीचा किंवा जितेंद्र पाटील धुंद्याचा.
समोरच्या दिशेने अतिशय दमदार फटका, 6 धावा षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 31, 31 धावा धावफलकावर. पहिलं षटक 14 धावांचं, दुसरं षटक 17 धावांचं. 2 षटकांची समाप्ती. 31, 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शून्याचा प्रॉब्लेम झाले त्याला कसा काय बॉलिंग ट्रॅकवर ज्ञानदेव पाटील. षटकातील पहिला बॉल. या बॉले हलक्या हाताने खेळून काढले. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 32 वर पोहोचले. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस दांडीगोल, त्रिफलाची फलंदाज बाद. नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये जातोय. वैयक्तिक 22 धावा बनवल्या त्या ठिकाणी नितीनने. ज्ञानदेव पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला खाली क्षेत्र निवडला. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील दांडीगोल, त्रिफलाची फलंदाज बाद. नवीन फलंदाज अरविंद मैदानाच्या आतमध्ये जातोय. थर्टी 36 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी. बॉल मात्र निर्धाव जातोय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 37 वर पोहोचलाय. पुन्हा एकदा स्वीपचा फटका. बॉल निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 41, 41 धावा धावफलकावर. यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे.
शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर चिंतामण पाटील. बॉल 4 धावांसाठी. चारने धावफलक पुढे सरकले. 45 धावा झाल्या आहेत. समोरच्या दिशेने बॉल ला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या बॉलेस वॉट शॉट. अतिशय दमदार फटका. रिव्हर्स अटॅम्प. बॉल सीमा पार. 4 धावा. 51 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस बॉल पायावर आदळला होता. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. पण 51 धावा. नवीन फलंदाज धीरज. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. चिंतामण पाटील पुन्हा एकदा. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेस बीट केलाय. चेंडू निर्धाव जातोय. हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे धावफलक 2 ने पुढे सरकले. 53 धावा झाल्या आहेत. 54 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय गंगामाता गुंदावली टीमने.
हॅलो हॅलो हॅलो. नॉनस्टॉपला कोण आहे? नॉनस्टॉपला नितीन आहे. जोशीला षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 5 धावा झाल्यात. हॅलो हॅलो नाही अजून कोणी आला. झाले आता दुसरी इनिंग पण चालू झाली. एकच बॉल होता मग त्याच्यावर चालू केलंय. पण तो डेल्टेन ऐका ना, डेल्टेनला सुनील पाटील तो एकटाच राहिला. स्टंप बॅनर बिनर आणायचा आहे ते. आले तुम्ही पटेल मी समोर झालो. एक लाच होतं त्याच्यावर चालू केला. आता इथे 3 बॉक्स होते. मग एक आम्ही तिकडचा राहिलेला नव्हता तो नवीन तिकडचा 2 यांनी दिला, प्रमोदानी दिला. बॉल गेला काही कामाला नाही. ते बॉल गेले. इथल्या बॉल घेतल्या ना. आता बघ एक बॉक्स अख्खा आहे. हो बघा एक बॉक्स अख्खा आहे जुना. हे मॅचचा एक बॉल आहे. अंपायरच्या जवळ 2 बॉल आहेत. ते हा किती झालं? 10 धावा धावफलकावर झाल्यात. 54 धावांचं लक्ष्य आहे. बाई एक नंबरला एक नंबर आजच्या दोन्ही. षटकातील पुढचा बॉल या बळेचा बॉल टॅप केलाय. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. हा दहावी नाही सपोर्ट करत. थांबतात इथली नाही जावायला अजिबात बघत. नाही. इथली तर जायलाच बघत नाही. इथे तर किती जणांना सांगितलं नाही येत. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक पोहोचतात परंतु चेंडूपर्यंत. किती झाले बघ ना. कालीराम केनी या ठिकाणी संपर्क साधा. कालीराम केनी कालीराम केनी आपण या ठिकाणी संपर्क साधा. चला थोडं स्पीडअप करा. गुंडवली टीमचे कॅप्टन. यो काय झाला कालीराम? आपला हेमंत बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकामध्ये आलं. 13 धावा. 54 धावांचं लक्ष आहे. बाया इकडे पटकन बोलत आहे. इकडे पटकन हो ये बाई ये ना इकडे. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. मामा ऐका ना, लॅच कधी जाऊ कालीरामला बसू द्या ना. मग मी जातो ना त्याला जेवायला. सर तुम्ही उठ. तुम्ही उठ. करीन तू दोन्ही करीन. तो डेल्टेनला जाऊ. हे तुमचं कसं का तुम्ही या मामा गाडीत जागा आहे का मग? गाडीत आम्ही मार्केटमध्ये जाणार. हे मग तुम्ही कसं करा. मी एक तीन कार्टून आहे. हे कार्टून तू माझ्यावर बघू. ते बॅनर अजून एक चांगला फटका ऑन साइडला. खराब क्षेत्ररक्षण. चुकी झाली आहे त्या ठिकाणी. बॉल निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. 23 धावा. ऐक ना, डेल्टेनला जागा सुनीलला घ्यायला. नाही त्याला घेऊन आलो सो आता बॉलचे मुलं आम्ही नाही पण त्या बॉल यांना पाहिजे होतं ना म्हणून.
तब 2 ओव्हर कंप्लीट करता हा एक काम कर रे तिथून स्टम वगैरे घेऊन या त्याच्या टिकताना तो एकटा आला असता स्टम आणि बॅनर आहे त्यांच्या धावा पण 17 दूर घ्या हे इकडे थांबलेलो परवर असतो जे आम्ही निघताना बॅगमध्ये घ्या. मी तो म्हणतो सर दोन्ही जे आवडत आम्ही घेऊ. बातमी करतो दोन्ही. धन्यवाद संदेश वकारे. या चेंडूवर देखील बाजूला बोलवलं चौकार 27 ही चौकारने धावसंख्या 27 54 बनवायचे आहेत बॅग आहे ना का आपली? आणि 9 चेंडूमध्ये आले 27. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. गंगामाता गुंडळी आणि वीर तानाजी दापोडे, हेमंत पाटील, राजू पाटील यांच्यासाठी हा चेंडू ऑन साईडला. क्षेत्ररक्षक नितीन म्हात्रे, अतिशय चांगली रणबिरंग विकेट. नितीन सिनियर आणि राजू पाटील ही जोडी आपण पाहतोय. धावा बनलेत 29. 54 टार्गेट 54 धावांचं लक्ष आहे. सगळं बॅग मध्ये टाकेल. हेमंत पाटीलचा हा चेंडू अगदी स्टेट लेवलचा फटका. संजय पाटील यांना बीट करून चेंडू चाललाय सीमापार. 3 चौके सोडले आहेत. नक्कीच अगदी संजय पाटील आणि नाना पाटील, संजय पाटीलच्या दोन्ही दरारमधून चेंडू फरार झालाय आणि हा चौकार आलाय. 5 वगैरे याच्यातून गेला 4 धावी संघाची टोटल डबल 3. 4 चौकार मिस करून गेले 33 शेवटचा चेंडू. हेमंत पाटील काय राजू पाटीलने फलंदाजी केली आपल्यातून. पहिली सलामी जोडी आणि 11 चेंडूमध्ये 33 धावांची भागीदारी. इथे फटका उडवला, काऊ करणारी चालला, चेंडू सीमापार, होतो षटकार. अगदी ताबडतोब बल्लेबाजी. 39 2 ओव्हरमध्ये 39 आले. 54 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली भागीदारी. उर्वरित 12 मध्ये 15. काय सामना केलाय. सायंकाळचं सत्र आहे आणि 24 चेंडूमध्ये 54 धावेचा पाठलाग करताना बॅग बी ना आपली बॅग. पहिल्या 12 मध्ये आले 39 आणि आता उर्वरित 12 मध्ये 15. इतके चौबन जोडीचे एक शिलेदार नितीन म्हात्रे, आपले सहकारी संजय पाटील थोडेसे नाराज असतील. चला ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज धीरज म्हात्रे, वीर तानाजी दापोडे आणि गंगामाता गुंडळी. एक बिग मॅच. 12 मध्ये 15, 12 चेंडू 15 धावा आणि चांगली भागीदारी. नक्की समोरून त्याच्यामध्ये प्रमोदजी भोईर स्कोरिंगच्या भूमिकेत चांगले सहकार्य दमन दौऱ्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष असतील, सचिव साहेब, खजिनदार, कार्याध्यक्ष, संपूर्ण आपल्या संघटनेचे सल्लागार, सर्वांची चांगली मेहनत. धीरज म्हात्रेचा पहिला चेंडू आला डॉट. 11 मध्ये 15, 11 चेंडू 15 धावा. पटेल क्रिकेट ग्राउंड वर हा सामना आपण पाहतोय. चेंडू लागले का रिझन मध्ये केलेत. एक सिग्नल
सिंगलनं धावसंख्या 40, आता 14ची गरज. 54 बनवायचे होते आणि काय सुरुवात आहे. खास करून राजू पाटीलनं आक्रमणाला सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 26 आणि धीरज म्हात्रेच्या तिसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये 1 राऊंड द विकेट. इथे हा चेंडू अगदी चेंडूचा पिछा केला होता. चेंडूला कव्हर पॉइंट रिझन मधून खेळले संदीप पाटील आणि आरपी म्हात्रेला बीट करून चेंडू सीमापार येतो चौकार. डबल 4. 44 धावा लागले. राजू पाटील 40 वर खेळतात. 50ला 10 कमी आहेत आणि संघाला देखील 10 धावांची गरज. बरोबर. 9 चेंडू 10 धावा. राजू पाटील नाबाद 40. क्या बात है. इथं हा चेंडू उडवलाय. अगदी चेंडू चाललाय सीमा पार. 50ला 4 आणि संघाला 4. 50 धावा लागले. राजू पाटील नाबाद 46. काय फलंदाजी आहे. बघूया दमन दरोची पहिली 50 राजू पाटीलच्या बॅटमधून आली तर प्रदीप जोशी साहेबांकडून 1000. यस दिनेश पाटीलच्या 50 झाली आहे. बघूया एक सिंगल धाव थोडीशी मिस होईल. दुसरी धाव पूर्ण केली आणि धावा बनले 52. 2 धावा राजू पाटील 50 साठी आणि 2 धावा संघाला विजयासाठी. बघूया राजू पाटीलने 50 कंप्लीट केली तर प्रदीप जोशी साहेबांकडून 1000 रुपये. शेवटचा चेंडू 7 मध्ये 2. हा चेंडू अतिशय चांगला आपण पाहिलाय. डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती 6 मध्ये 2. दमन दौऱ्याची पहिली 50 दिनेश पाटील यांनी कंप्लीट केली. आज दाबेलवर श्याम पाटीलने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. अभी मेरा एक रूम है ना वो टेमघर वाले दे दो. हेलो वो जो नहीं 3-4 रुपये नाबाद 48. राजू पाटील त्याला 7 देतात. नितीन सिनियर विजयासाठी फक्त 2 धावा. खाली है क्या और गोलंदाज नितीन म्हात्रे. मेरा पॉकेट क्या है और एक वो कितना वेट का है. इथे फलंदाज पायचीच्या सर्वात बाद नितीन सिनियर. पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी 19 चेंडूमध्ये राजू पाटील आणि नितीन सिनियर मध्ये. मेरे को देने देंगे नहीं. हेलो अतिशय चांगला सामना. 53 धावा गंगामाता गुंडोली संघाने पहिल्या इनिंग मधून बनवल्यात आणि 54 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा बदला करताना 5 मध्ये 2. 5 चेंडू 2 धावा. वीर तानाजी दापोली संघाला आणि राजू पाटीलला 50 साठी 2 ची गरज आहे. बघूया नितीन म्हात्रे ओव्हर नंबर 4. इथे हा चेंडू अगदी ढकलून गेला. इथे बघूया चेंडू जाईल का सीमा पार आणि हा विजयी चौकार. नाबाद 48 राजू पाटीलच्या नावावर आणि हा चौकार आलाय नांदेड पाटीलच्या बॅटमधून आणि ते विजय संपादन केलं वीर तानाजी दापोडे संघानं. अभिनंदन. हार्डलॉक टॉपलॉक गंगामाता गुंडोली.